गणपती बाप्पा विराजमान झाले की आपल्याला वेध लागतात ते गौराईच्या आगमनाचे। आपल्या लाडक्या लेकीप्रमाणे माहेरवाशीण म्हणून गौरीचं आगमन होतं, तिची पूजा केली जाते आणि घरात एक वेगळंच मंगलमय उत्साह संचरतो। पण इथेच एक मोठा प्रश्न आणि गोंधळ निर्माण होतो। आपण ज्या गौरीला गणपतीची आई म्हणजे साक्षात देवी पार्वती म्हणून तिची पूजा करतो, तिलाच अनेक ठिकाणी अनेक लोककथांमध्ये गणपतीची बहीण म्हणूनही पूजलं जातं। हे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटलं असेलच ना, नाही का? एकाच वेळी एकाच सणात एकाच देवीची ही दोन पूर्णपणे वेगवेगळी रूपं कशी असू शकतात? मग गौरी खरंच गणपतीची आई आहे की बहीण? यामागे कोणत्या पौराणिक कथा आणि लोककथा आहेत? आणि महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये गौरी पूजनाच्या पद्धती इतक्या वेगवेगळ्या का आहेत? चला, आजच्या व्हिडिओमध्ये आपण गौरी आणि गणपतीच्या नात्यांमागचं हेच गूढ उलगडून काढणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करणारच आहोत, पण त्याआधी व्हिडिओला एक लाईक नक्की करा। सर्वात आधी आपण पाहूया की गौरीला गणपतीची आई का मानलं जातं। यामागे सर्वात मोठा आणि शास्त्रशुद्ध आधार आहे। गौरी हे देवी पार्वतीच्या अनेक नावांपैकी एक नाव आहे। पुराणानुसार देवी पार्वतीनेच आपल्या शरीराच्या मळापासून गणेशाची निर्मिती केली होती, त्यामुळेच नात्याने पार्वती ही गणपतीची आई आहे। याच मान्यतेनुसार गणेश चतुर्थीला गणपती बाप्पा आपल्या आई वडिलांना म्हणजेच शिव पार्वतीला कैलासावर सोडून पृथ्वीवर आपल्या भक्तांना भेटायला येतात। काही दिवसांनी आपला मुलगा एकटा कसा राहतोय हे पाहण्यासाठी त्याची आई म्हणजेच गौरी पृथ्वीवर येते। ती आपल्या मुलासोबत काही दिवस राहते आणि नंतर त्याला सोबत घेऊन पुन्हा कैलासावर परत जाते। अनेक ठिकाणी विशेषतः विदर्भ आणि देशाच्या इतर भागांमध्ये महालक्ष्मीच्या रूपात गौरीची पूजा केली जाते, जे देवी पार्वतीचेच एक रूप मानले जाते। त्यामुळे पौराणिक कथानुसार आणि शास्त्रानुसार गौरी ही गणपतीची आई आहे, यात कोणीही शंका करू नये। आता आपण त्या मान्यतेकडे येऊया जी महाराष्ट्राच्या लोकपरंपरेत खोलवर रुजलेली आहे, आणि ती म्हणजे गौरी ही गणपतीची बहीण आहे। यामागे अनेक सुंदर लोककथा आहेत। एक कथेनुसार एकदा गणपती आणि गौरीमध्ये वाद होतो आणि गौरी रागावून निघून जाते, तेव्हा गणपती तिला मनवण्यासाठी तिच्या मागे जातात आणि तिला सन्मानाने घरी घेऊन येतात। ही कथा भाऊ बहिणीच्या गोंडस नात्याला दर्शवते। काही ठिकाणी तर गौरी ही गणपतीच्या दोन बहिणी ज्येष्ठ आणि कनिष्ठ यांच्या रूपात येते असं मानलं जातं। या दोन्ही बहिणी आपल्या भावाला म्हणजेच गणपतीला भेटायला त्याच्या घरी येतात। गौरीला माहेरवाशीण म्हणण्याची जी प्रथा आहे ती याच मान्यतेनुसार आली आहे। जशी एक सासरी गेलेली मुलगी आपल्या भावासाठी आपल्या माहेरी येते, तशीच गौरी आपल्या भावाला भेटायला येते, असा यामागचा भाव आहे। ही कल्पना महाराष्ट्राच्या कौटुंबिक आणि सामाजिक जीवनाशी इतकी जोडलेली आहे की अनेक जण गौरीला बहिणीच्या रूपातच पाहतात। ज्येष्ठ आणि कनिष्ठ महाराष्ट्रातील अनेक घरांमध्ये एक नाही तर दोन गौरी बसवल्या जातात। त्यांना ज्येष्ठ आणि कनिष्ठ गौरी म्हणजेच मोठी आणि लहान बहीण म्हटलं जातं। अनुराधा नक्षत्रावर गौरीचं आगमन होतं। ज्येष्ठ नक्षत्रावर त्यांची पूजा आणि नैवेद्य होतो आणि मूळ नक्षत्रावर त्यांचं विसर्जन केलं जातं। या दोन्ही गौरी एकत्र येतात, आपल्या भावासोबत राहतात आणि नंतर एकत्र निघून जातात। काही ठिकाणी नदीच्या काठचे 5 खडे आणून त्यांना गौरीचं रूप दिलं जातं, तर काही ठिकाणी तयार मुखवटे आणून त्यांची पूजा केली जाते। दोन गौरींची ही प्रथा बहीण या संकल्पनेला अधिक घट्ट करते। या दोन गौरी म्हणजेच गंगा आणि यमुना या दोन नद्या आहेत, ज्या गणपतीच्या बहिणी आहेत आणि त्याला भेटायला येतात, अशी ही एक सुंदर कल्पना यामागे आहे। मग आता प्रश्न पडतो की यापैकी खरं काय मानायचं, आई की बहीण? याचं उत्तर आहे दोन्ही। दोन्ही मान्यता आपापल्या जागी बरोबर आहेत आणि श्रद्धेवर आधारित आहेत। पुराणानुसार गौरी ही गणपतीची आई आहे आणि लोकपरंपरेनुसार ती बहीण आहे। महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये याचमुळे पूजेची पद्धतही वेगळी आढळते। कोकणात नदीच्या प्रवाहातून गौरीचे आगमन होते, तर काही ठिकाणी धान्याच्या राशीत गौरी बसवले जातात। ही विविधता दाखवते आपल्या संस्कृतीने पौराणिक कथा आणि स्थानिक लोककथा या दोन्हींना किती सुंदरपणे सामावून घेतलेला आहे।
महत्वाचं हे नाही की गौरीचं गणपतीशी नातं काय आहे, तर महत्वाचा आहे तो भाव. तुम्ही तिला आई माना किंवा बहीण, दोन्ही नाती तितकीच पवित्र आणि प्रेमळ आहेत. हा सण म्हणजे आपल्या घरात स्त्री शक्तीचा आगमनाचा, मांगल्याचा आणि समृद्धीचा उत्सव. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही गौरी गणपतीची पूजा कराल, तेव्हा या नात्याच्या गोंधळात न पडता श्रद्धेने आणि भक्तिभावाने त्यांची सेवा करा. कारण देव नात्यात नाही तर भक्ताच्या भावात असतो. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि प्रणिताज विश्वाला सबस्क्राईब करा.